किती मुलांचा किती कॅन्डिडेटसाठी किती मुलं आलेले आहेत, शिकले सवरले आहेत, काय नवीन सिस्टीम्स योजनाबद्ध केलेल्या आहेत? यावर्षी आम्हाला 11,784 अर्ज प्राप्त झाले. 161 जागा आहे, पोलीस कॉन्स्टेबलची जागा आहे. आम्ही पारदर्शकता आणि जे एक समानता असली पाहिजे कॅन्डिडेट्समध्ये, फेअरनेस 100% असला पाहिजे, त्या हिशोबाने व्यवस्था केलेली आहे. पूर्ण ऑन ग्राउंड आमचा एक सॉफ्टवेअर मॅनेजमेंट सपोर्ट आम्ही यावर्षी डेव्हलप केलेला आहे. जेव्हा कॅन्डिडेट्स आतमध्ये येणार तिथे त्यांचा बायोमेट्रिक होणार, स्कॅनिंग होणार अर्जची, नंतर हाईट चेस्टचा मेजरमेंट होणार. कोणाला काही अपील करायची आहे तर अपील अधिकारी आहे SDPO, नंतर सेकंड अपील आहे ॲडिशनल SP. हाईट चेस्ट नंतर 10 काउंटर्स या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे, नंतर बिब वाटप आणि चेस्ट नंबर वाटप होणार. आणि पूर्ण आमचे टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करत आहे. जसे आपण बघू शकणार 100 मीटर आहे, तिथे आता एक नवीन डिटेल आली आहे, तर ते 100 मीटरचा सुरू करणार. हे RFID स्कॅनर्स आहे, त्यांना जे बिब भेटलेलं आहे त्याच्यामध्ये RFID चिप आहे. आणि जेव्हा ते क्रॉस करणार पोल तेव्हा ते चिपचा टायमिंग सुरू होणार आणि नंतर इथे क्रॉस करणार तर चिपचा टायमिंग एंड होणार. हे दोन्ही कनेक्टेड आहे युनिव्हर्सल क्लॉकसोबत आणि त्यांना एक्झॅक्ट मायक्रोसेकंडचा टाईम भेटणार. आणि शेवटी त्यांना तसेच लगेच त्यांचे मार्क्स भेटणार आणि नंतर ते साईन करू शकणार. इथे पूर्ण आमचे ग्राउंडमध्ये जवळपास 60 CCTV कॅमेरेज आहे. प्रत्येक ठिकाणी आमचा CCTV निगराणीमध्ये आहे. कोणाला काही जर आक्षेप असतील तर ते CCTV पण आम्ही बघू शकतात आणि नंतर त्याच्यामध्ये डिसिजन घेऊ शकतात. आणि 1600 मीटर वसंत देसाईमध्ये आहे, तर आमचे 5 व्हॅन्स उभे आहे, तिथे आमचे कर्मचारी आहे, ते घेऊन जाणार आणि वसंत देसाईमध्ये त्यांचे परत बायोमेट्रिक होणार. परत बायोमेट्रिक होऊन व्हेरीफाय होऊन तिथे ते रोज होणार. आणि आमचे हँडीकॅम्स पण आहे. प्रत्येक काउंटरमध्ये हँडीकॅम्पसोबत आमचे कर्मचारी आहे. प्रत्येक गोष्टी रेकॉर्डिंग आम्ही करत आहे. टॉयलेटजवळ आमचे LCBचे 4 पथक तैनात आहे. ते जेव्हा लोक टॉयलेटमध्ये जातात तेव्हा त्यांची चेकिंग वगैरे, कोणी जर सिरिंजचा वापर करत नाही तर एक 100% जे ट्रान्सपरंट प्रोसेस आणि मेरिटोरियस प्रोसेस हे आमचं लक्ष आहे.